श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 674. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये जेव्हा मुनी वसिष्ठांनी राजा जनकाला विनंती केली की आपणच आता या प्रश्नावरती काहीतरी समर्पक असं उत्तर काढावं, त्यावेळेला राजा जनक देखील द्विविधेमध्ये पडले की कोणाची बाजू घेऊन आपण कुठला निर्णय घ्यायचा. प्रभू रामचंद्रांना वनवासात जायला सांगावं, तर ज्या पद्धतीने राजा दशरथाने त्यांना तशी आज्ञा दिली आणि त्या बदल्यात आपल्या प्राणाचं समर्पण केलं, तो आपला अधिकार आहे का? आणि जर आपला तो अधिकार नसेल तर आपण कुठल्या तोंडाने भरताला तू प्रभू रामचंद्रांपासून लांब थांब आणि आपल्या स्वतःचा स्वधर्म निभव हे सांगावं. अशा दुविधेमध्ये राजा जनक काय करावं असा विचार करत असतानाच ते भरताच्या जवळ गेले. जेव्हा जेव्हा आयुष्यात प्रश्न येतो सज्जनो, मग तो कितीही ज्ञानी मनुष्य असला तरी त्याला संताचा आधार असावा लागतो. राजा जनकाने भरतजींनाच विनंती केली की आपण मला आज्ञा द्या, कारण प्रभू रामचंद्र आपल्या आज्ञेच्या पलीकडं आचरण करणार नाहीत. जेव्हा भरतजींनी राजा जनकाचा हा अति कोमल प्रश्न या सर्व सभेमध्ये त्यांनी विचारलेला ऐकला, त्यावेळेला रोमांचित झालेले भरत आपल्या अंतःकरणातला भाव राजा जनकाच्या समोर व्यक्त करू लागले. आपण सर्व ज्ञानी मंडळी, विश्वामित्रांपासून ते आपणासारखे ज्ञानाचे सागर इथं उपस्थित आहात, आणि अशा या सर्व ज्ञानी मंडळींच्या सभेमध्ये माझ्यासारख्या एका लहान असलेल्या सर्व दृष्टीच्या व्यक्तीला राजा जनक हा प्रश्न विचारतायत की तू आम्हाला आज्ञा दे. भरतजी अत्यंत संकोचाने म्हणतात की राजा, आपण मला माझ्या पित्यांच्या जागेवरती आहात. जर या सभेमध्ये आपण दिलेल्या या अत्यंत मनापासून केलेल्या कौतुकाबद्दल जर मी मौन राहिलो तर मी मलिन अंतःकरणाचा आहे हे स्पष्ट होईल, आणि जर मी इथं सर्वांसमोर संवाद केला तर ही माझी धृष्टता ठरेल. तरी देखील राजा, मी आपणास एकच सांगू इच्छितो की सेवक धर्म हा अत्यंत कठीण आहे. एकतर सेवक आपल्या स्वामींची सेवा करू शकतो किंवा स्वतःचा निजस्वार्थ साधू शकतो. या दोन्हीही गोष्टी जसं तलवार एकच म्यानामध्ये राहते त्या पद्धतीने मी एकतर सेवा करू शकतो किंवा स्वतःचा निजस्वार्थ साधू शकतो. आणि मी प्रभू रामचंद्रांच्या सेवा करणार या दृष्टीने माझी स्वतःच्या इच्छेला आता कुठलंही स्थान नाही. तेव्हा आपण प्रभू रामचंद्रांचा रुख पाहून त्या पद्धतीने सर्वांचं समाधान होईल असा तोडगा काढावा. भरतजींनी आपलं हे उत्तर राजा जनकाला सांगितलं. यातील पुढील कथाभाग गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. भरत बचन सुनी देखी सुभाऊ, सहित समाज सराहत राऊ. सुगम अगम मृदु मंजू कठोरे, अरथु अमित अति आखर थोरे. जो मुखु मुकुर मुकुरु निज पानी, गही न जाइयस अद्भुत बानी. भूप भरतु मुनि
सहित समाजू, गे जह विबुध कुमुद द्विजराजू। सुनि सुधि सोच बिकल सब लोगा, मनहु मीन गन नव जल जोगा। देव प्रथम कुल गुर गति देखी, निरखी विदेह स्नेह विशेषी। राम भगतिमय भरतु निहारे, सुर स्वार्थी हरि यहाँ रे। सबको राम प्रेममय पेखा, भय अलेख सोच बस लेखा। राम स्नेह सकोच बस, कहस सोच सुर राजू। रचहु प्रपंच ही पंच मिली, नाहित भयहु अकाजु सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, भरतजींनी आपल्या अंतःकरणातला भाव राजा जनकाच्या समोर त्यांच्या विनंतीनुसार व्यक्त केला. खरं तर राजा जनक भरताचं मनोरथ जाणू इच्छित होते की भरताच्या अंतःकरणामध्ये नेमकी आता कुठली इच्छा शिल्लक आहे का. सज्जनो, भगवंताच्या परमकृपेसाठी हे एक विलक्षण भक्ताच्या जीवनातली अर्हता आहे की त्याला आता भगवंताशिवाय इतर कुठलीच इच्छा राहत नाही. किंबहुना भगवंतापासून मिळणाऱ्या सुखाची देखील त्याला इच्छा राहत नाही. पूज्य ब्रह्मानंद महाराज जेव्हा आपल्याला नित्य उपासनेमध्ये मोक्ष प्राप्तीचं रहस्य या शीर्षकाखाली जे दररोज नित्य वाचनासाठी स्फुट प्रकरण देतात, कधी आपल्यापैकी विचार कोणी केला आहे का की त्याला मोक्ष प्राप्तीचं रहस्य असं नाव का दिलं आहे. त्याला भगवत प्राप्तीचा मार्ग किंवा परमार्थाचा राजमार्ग असं कुठलंही नाव दिलं असतं तर चाललं असतं. परंतु ब्रह्मानंद महाराज जे षटशास्त्री होते, जे सद्गुरूचे संपूर्ण कृपांकित होते, ज्यांच्या हृदयामध्ये सद्गुरूचा बोध हा अत्यंत स्पष्टपणे स्थिरावला होता, अशा ब्रह्मानंद महाराजांनी त्या स्फुटलेखाला मोक्ष प्राप्तीचं रहस्य असं नाव दिलंय. आणि त्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं वाक्य त्यांनी लिहून ठेवलंय की सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी व तीव्र इच्छा असेल त्यांनी सदा सर्वदा अखंड रामनामाचे स्मरण करावे. आणि पुढं काय लिहिलंय, श्रीरामाची निष्काम व दंभविरहित भक्ती करून कृतार्थ व्हावे. राम नाम तर आम्ही सर्वच जण घेतो, परंतु त्याला लागूनच या रहस्यामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट ब्रह्मानंद महाराजांनी आम्हाला सांगून ठेवली. आणि मी जेव्हा माझ्या आचरणामध्ये माझ्या हृदयामध्ये वाकून पाहतो तेव्हा मला लक्षात येतं की अरे त्या वाक्याला आम्ही खरंच प्रामाणिकपणे आमच्या हृदयामध्ये उतरून कधी तपासतच नाही की श्री रामाची निष्काम आणि दंभविरहित भक्ती. भक्तीमध्ये काही इच्छा असेल तर ती निष्काम कशी म्हणायची. आणि मग ती भक्ती ज्याच्यामध्ये काम हा आपल्या हृदयामध्ये आहे, कदाचित ती अत्यंत सात्विक इच्छा असेल, परंतु त्या सात्विक इच्छेच्या आधाराने देखील आम्ही प्रभू रामचंद्रांची निष्काम भक्ती करत आहोत, हा देखील एक मोठा दंभच ठरेल की नाही.
याचा अर्थ असा होतो सज्जनो, की निष्काम भावनेमध्ये त्या भगवंताच्या प्राप्तीची देखील इच्छा आपली संपली पाहिजे. बस, तुला प्राप्त करायचंय, ठीक आहे, पण तुला प्राप्त करण्यासाठी तू माझ्या हृदयातून तर प्रथमतः बाहेर जा. जसं वाल्मिकी ऋषी म्हणतात की रामा, तू मला विचारतोयस की मी कुठं राहू, पण मीच तुला अत्यंत संकोचाने विचारू इच्छित आहेस की तू मला असं स्थान दाखव जिथं तू नाहीस, मग मी तुला तू कुठं राहा हे सांगतो. केवढा सुंदर बोध आहे सज्जनो हा. राम जो आपल्या हृदयामध्येच आहे, त्याला शोधण्यासाठी खरंच दूर कुठं जाण्याची गरज नाही. जर आम्हाला काही करायचं असेल तर आमच्या हृदयामधल्या या निष्काम आणि दंभविरहित भावनेवरती काम करायचं आहे. आणि राजा जनकाने जणू काही, जरी त्यांचा हा हेतू नव्हता, परंतु या सर्व गोष्टी ज्यांच्या प्रेरणेने घडतायत त्या प्रभू रामचंद्रांचीच प्रेरणा जणू काही राजा जनकाला या त्याच्या हृदयामध्ये असलेल्या भावनेला पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवत आहे. कारण भरत हा कधीही प्रभू रामचंद्रांच्या समोर आपल्या मनातलं सांगूच शकला नाही. कदाचित राजा जनक वडिलांच्या ठिकाणी असल्यामुळं तो आपल्या अंतरंगामध्ये जर कुठं ती भावना दडवून बसला असेल तर ती भावना कदाचित तिथं प्रगट होऊन जाईल. मला भगवंत हवाच आहे, हा सत्य संकल्प आहे. परंतु त्या सत्य संकल्पामध्ये जर कुठं आपल्या देहबुद्धीचा लवलेश सापडला असेल तर तो लवलेशच आम्हाला त्या भगवंताच्या स्वरूप दर्शनापासून लांब ठेवत असतो. आणि त्यामुळं भरताचं हे हृदय जणू काही या वचनांच्या आधाराने राजा जनकाने जाणलंय की भरत हा संपूर्णपणे निष्काम आहे, संपूर्णपणे दंभविरहित आहे. आणि त्यामुळं भरत हा संत शिरोमणी आहे सज्जनो, ज्याच्या अंतरंगामध्ये प्रभू रामचंद्रांनी आता आपलं म्हटलं आहे. याच्या पलीकडे आता आपण त्यांच्या समोर काय मागावं? एका बाजूला आपण त्यांचं सेवक समजायचं आणि दुसऱ्या बाजूला मनामध्ये स्वामींनी कसं वागावं याविषयी इच्छा धरायची. हा सेवा धर्म असूच शकत नाही. आणि हे अत्यंत पारदर्शिकपणे भरतजी आपल्या हृदयामध्ये जो भाव धारण करून आहेत, जणू काही तेच राजा जनकाला या वचनांच्या आधाराने कळालं की मी कोण आहे. राखी राम रुख धर्म ब्रतू पराधीन मोही जानी. मी पराधीन आहे, मी रामाचा दास आहे. आता मला माझी वेगळी इच्छा नाही. माझा राम मला जसा ठेवेल, माझ्या रामाची जशी इच्छा असेल त्यामध्येच हा भरत अत्यंत सुखी आहे. सज्जनो, ही या मोक्ष प्राप्तीच्या रहस्यामधली गमक आहे की जीवनामध्ये रामाची ही अशी निष्काम आणि दंभविरहित भक्ती, आणि ती भक्तीची खूण राजा जनकाला पटली. कारण राजा जनकाची खऱ्या अर्थाने जी या ब्रह्मस्वरूपामध्ये गती होती, त्या गतीला या उत्तराने संपूर्णपणे समाधान प्राप्त झालं. बघा, मारुती रायाने देखील या प्रश्नाचं उत्तर किती सुंदर दिलं होतं ना. हनुमंताला एकदा प्रभू रामचंद्राने विचारलं की तुझं आणि माझं नातं काय रे हनुमंता? तर हनुमंत मोठ्या विनयाने म्हणाले, स्वामी, देहाच्या पातळीवरती मी आपला दास आहे, जीवाच्या पातळीवरती मी आपला अंश आहे, आणि आत्म्याच्या पातळीवरती तुम्ही आणि मी वेगळे नाही. आपण दोघंही एकच आहोत, एकच आहोत.
आणि खरी वस्तुस्थिती ही या आत्मिक पातळीवरती जी हनुमंताने जाणली आणि त्याचं आचरण देहाच्या पातळीवरती सेवा रूपाने केलं, जणू काही त्याचीच प्रतिकृती या भरतांच्या वाक्यामध्ये आपल्याला दिसतंय की मी पराधीन आहे आणि आता मला रामापासून काहीच नकोय, कारण मी त्याच्यापासून वेगळा कुठे आहे मी वेगळा. भरतजींची ही सर्व वचनं सज्जनो समजायला अत्यंत अवघड आहेत बरं का. आपल्याला असं वाटतं की साधं रामायण आहे, आता काय भरत भेट होणार, आता काय राजा जनक येणार, संवाद होणार आणि मग शेवटी राम भरताला पादुका देणार आणि सर्व अयोध्येला परत निघून जाणार. जसं श्री महाराज म्हणायचे की काय जाणलं आपण संताला, इथं गेला तिथं गेला, याच्या पलीकडे त्याचं अंतरंग आपण काय जाणलं. हा जो आपला अत्यंत संथ गतीने या चित्रकूटावरचा जो प्रवास चाललाय, त्यामध्ये आपण गुरुकृपेने भरतजींच्या अंतःकरणामध्ये आत जाण्याचा थोडासा प्रयत्न करतोय, थोडासा. मी नेहमी जे उदाहरण देतो की समुद्राची गुह्यता ही आमच्यासारख्या पामरांना काय कळणार. आम्ही समुद्र बघून आलो, ते म्हणतो कशाला की समुद्र किनारी जावं, काही वेळ थोडंसं लाटांमध्ये खेळावं आणि मोठ्या फुशारकीने सांगावं की आम्ही समुद्र पाहून आलो. तसं हे भरतचरित्र आम्ही गात आहोत आणि आम्ही विचार करत आहोत की आम्ही भरतजींच्या हृदयाला जाणलं. हा तर केवळ किनाऱ्यावरचा फेरफटका आहे सज्जनो. परंतु कधी कधी किनाऱ्यावरचा फेरफटका देखील मनुष्याला जसा प्रसन्न करून जातो, उल्हासित करून जातो. खोल पाण्यामध्ये गोताखोरी करणं हे प्रत्येकाला जमणं शक्य आहे असं नाही. त्याप्रमाणे या भरतजींच्या चरित्राचं हे गायन करताना, चिंतन करताना जे काही या प्रेमसागराचे तुषारामध्ये आम्ही भिजत आहोत, तेवढं देखील या जीवनाला कृतार्थ करण्यासाठी पुरेसं आहे बरं. भरतजींची वचनं ही सामान्य मनुष्याला कळणं अत्यंत अवघड आहे, कारण ते वेदांताचं सार आहे, ती उपनिषदाची सूत्र आहेत, ती ब्रह्मवाक्याची एक चालती बोलती प्राकृतामधली अत्यंत सहज वाटणारी वचनं. परंतु त्याचा गुह्यार्थ, त्याचा भावार्थ हा केवळ एखादा संतच जाणू शकतो. सुनिगुण भेद समुजय ही साधू, या वचनांच्या आतमध्ये दडलेला हा भावार्थ, त्याच्या आतमध्ये असलेलं भरतजींचं अंतःकरण जाणता येणं हे देखील आमच्यासारख्या लोकांना शक्य नसतं. जसं नारळ हा बाहेरून जरी टणक वाटला तरी आतमध्ये जसं त्याच्यामध्ये अत्यंत सुमधूर असं पाणी आहे, जल आहे, त्याप्रमाणे बऱ्याचदा भरतजींची वचनं देखील बाहेरून कठीण वाटतात आणि आतमध्ये मात्र त्यात दडलेला तो निर्मळ परमार्थ, त्या वचनांचा अर्थ जेव्हा गुरुकृपेने आपल्या हृदयाला जाणवतो, तेव्हा भरतजींचा हा संवाद म्हणजे जणू काही समस्त परमार्थाचं सार आहे हेच आपल्याला कळून येतं. आणि त्यामुळे गोस्वामीजी देखील म्हणतात की भरत, त्याचा हा संवाद, त्याची ही भाषा शैली, याचे किती गुणधर्म सांगावेत. सुगम अगम मृदू मंजू कठोरे, अर्थु अमित अति आखर थोरे. जणू काही संताच्या भाषेचंच हे विस्तारपूर्वक विवरण गोस्वामीजी आम्हाला सांगतात की भरत अर्थातच संत, याची वचनं वरतून बघितली तर अत्यंत सुगम आहेत, परंतु विचार करायला गेलो तर अत्यंत अगम आहेत. ज्याप्रमाणे श्री महाराज प्रापंचिकांना समजेल या भाषेमध्ये सर्व गोष्टी करायचे, परंतु जसं डॉक्टर कुर्तकोटी म्हणून गेले की जरी श्री महाराज प्राकृतामध्ये बोलत असले, परंतु त्याचा अर्थ हा थेट आदि शंकराचार्यांच्या संस्कृतमध्ये सांगितलेल्या सूत्रांशी मिळता जुळता होता. परंतु यापैकी कोणाला त्याचा अर्थ कळाला हा एक खरा मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं संत हा बाहेरून सुगम बोलतो,
त्यामध्ये दडलेला भावार्थ, गर्भितार्थ हा अत्यंत अगम असतो, तो कळू शकत नाही. विचार केला तर ती वचनं अत्यंत सुंदर असतात, अत्यंत कोमल असतात. परंतु ही कधी कधी अत्यंत सुंदर कोमल वाटणारी वचनं देखील एखाद्या कठोर शब्दांच्या संपुटिकामध्ये आपल्याकडे येतात. आणि आम्ही बऱ्याचदा त्या बाह्यांगाने असलेल्या कठोर वचनांच्या आधाराने घाबरून जातो की हे फार कडक आहेत, यांच्याशी बोलणं अत्यंत अवघड आहे. विचार करा, जर आपण तुकामाईंच्या सहवासामध्ये असतो आणि तुकामाईंसारखी जर आपल्याला आज्ञा मिळाली असती तर आम्हाला या गुरुवचनांची कठोरता काय असते, जी बाह्यांगाने आपल्याला दिसतीये, ती कळाली असते. परंतु या कठोर वचनांच्या आतमध्ये जे सौंदर्य होतं, जी कोमलता होती, जी केवळ श्री महाराजांना जाणवली. त्यामुळे संत वचनाचे हे 6 प्रमुख गुणधर्म आपल्याला गोस्वामीजी सांगतायत की एक, समजायला अत्यंत साधी सोपी भाषा, परंतु त्यामध्ये असलेला गुढार्थ अत्यंत अगम. शब्दांची रचना कानाला अत्यंत कोमल जाणवणारी, शब्द रचना अत्यंत सुंदर, परंतु बऱ्याचदा व्यावहारिक पातळीवरती अत्यंत कठोर वचनं बोलून त्यामधून त्याच्या दडलेला एक रहस्यमय गाभा आपल्या हृदयामध्ये संक्रमित करणारी अशी ही संत वचनं. आणि त्याही पलीकडे जाऊन 6वं लक्षण आहे की अत्यंत कमीत कमी शब्द, कमीत कमी अक्षरांचा संचय करून संत आपल्याला ते सूत्र समजावून सांगत असतात. संत हा कधीही दीर्घसूत्री नसतो, कंटाळवाणा नसतो. त्याच्या वचनांना एक सतेजता असते, एक चैतन्य असतं. किंबहुना ते बोलत राहावेत हाच सामान्य जीवाचा भाव असतो. परंतु त्यांना मौनातून बोलतं करणं हे अत्यंत अवघड. आणि जरी ते बोलले तरी केवळ मोजके शब्द बोलतात. ज्याला त्याचा अर्थ कळाला त्याला कळाला. आपल्याला तो प्रसंग माहीतच आहे की श्री महाराज राम मंदिरामध्ये बसलेला असताना एकदा एक दत्त संप्रदायाचा साधक श्री महाराजांच्या दर्शनाला आला. महाराजांना नमस्कार केला. महाराजांनी फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि दत्त मंदिर एवढंच बोलले. तो देखील काही न बोलता दत्त मंदिरामध्ये गेला. जे काही 2-4 दिवस राहायचं होतं तेवढं राहिला. पुन्हा आला, महाराजांच्या समोर उभा राहिला, दर्शन घेतलं आणि महाराज फक्त म्हणाले गिरनार पर्वत. त्याने मान झुकवली, नमस्कार केलं आणि तो आला तसा निघून गेला. किती शब्द झाले, किती अक्षरं झाली, केवढा संवाद झाला, परंतु त्यामध्ये कृती केवढी घडली. तो कुठून आला, त्याने कुठं राहायचं आणि कुठं जायचं, एवढी मोठी क्रिया केवळ 2 शब्दांच्या आधाराने घडली. हे संताचं जीवन आहे की अत्यंत कमीत कमी अक्षरांमध्ये अत्यंत घनदाट भरलेला अर्थ म्हणजे संतांची संवाद शैली. त्या संवाद शैलीमध्ये भरतजी राजा जनकाच्या समोर आपल्या मनातला हा भावार्थ सांगतायत की आपण प्रभू रामचंद्रांची इच्छा, त्यांची रूख, त्यांचा कल या सर्वाचा विचार करून ते जे सांगतील तेच सर्वांच्यासाठी हिताचं आहे असं जाणून त्या पद्धतीने उपाय करावा. खरोखर काल मी आपणास सांगितलं की भरतजी हे या वाणीमधले वैखरी आहेत. राजा जनक हे मध्यमा आहेत. गुरु वसिष्ठ हे पश्यंती आहेत, तर प्रभू रामचंद्र परा आहेत. आणि या चौघांमध्ये असलेलं हे एकरूपतेचा मार्ग. आणि त्यामुळं गोस्वामीजींनी जणू काही माझ्या त्या चिंतनाला या आजच्या चौपायांमध्ये अनुमोदन दिलं की हातामध्ये आरसा आहे, आरशामध्ये आपण मुख पाहतोय, परंतु ते मुख हे केवळ आपलं प्रतिबिंब दाखवतं,
त्या आरशामध्ये आपण मुखाला जसं पकडू शकत नाही, त्याप्रमाणे भरतजी हे वैखरी आहेत. त्या वैखरीमधून उच्चारण होतंय खरं तर शब्दांचं, परंतु त्या शब्दामध्ये दडलेला जो प्राण आहे तो खऱ्या अर्थाने आत्माराम आहे, जो इंद्रियातीत आहे, इंद्रिय गोचर आहे. आणि त्यामुळं त्या शब्दांमध्ये दडलेला भावार्थ हा ज्याप्रमाणे आरशातलं प्रतिबिंब हे मनुष्याला पकडता येत नाही, त्याप्रमाणे भरतजींच्या वचनांमध्ये दडलेला हा राम अर्थातच हा गर्भितार्थ हा सामान्य जीवाला पकडता येऊ शकत नाही. जो मुख मुकुर मुकुर निज पानी, गही न जाई अस अद्भुत बानी. ही अशी अद्भुत वाणी आहे संतांची. बघा, मी आपणास विचारतो की श्री महाराजांच्या वचनांच्या सर्व वचनांमध्ये जो अर्थ महाराजांनी आम्हाला सांगितलेला आहे, त्या अर्थाचा संपूर्ण बोध आम्ही कितीही वेळेला पूज्य बाबांचं चरित्र आणि वाङ्मय हे पुस्तक वाचलं तरी आम्हाला होत नाही. प्रत्येक वाक्य हे नवनवीन आहे. प्रत्येक वाक्यामध्ये म्हटलं तर सरळ अर्थ आहे आणि म्हटलं तर महाराज यामध्ये अनेक प्रकारचे भावार्थ आपल्याला प्रसंगानुसार समजावून सांगतायत. बघा, महाराजांच्या प्रवचनाचं तेच 365 पानाचं पुस्तक आपण दरवर्षी 30 पानं त्या दिवशी वाचत असतो, परंतु प्रत्येकाचा अनुभव हा आहे की आज महाराजांचं प्रवचन वाचलं आणि माझ्या मनामध्ये चालू असलेल्या घालमेलीवर जणू काही महाराज मलाच हे सांगत आहेत असं मला वाटलं. अरे, शब्द तेच आहेत, अक्षर तीच आहेत, वरवर बघितला तर अर्थ देखील तोच आहे, परंतु आज त्या अर्थामध्ये दडलेलं असा एक बाण निघाला जो मला त्या दिवसाच्या प्रश्नावरती नेमका रामबाण उपाय सांगतोय आणि माझं समाधान होत आहे. ही खरी गंमत आहे बघा संतांच्या वचनांची. गोसी गोखलेंचे खूप मोठे उपकार आहेत की त्यांनी श्री महाराजांच्या या वाक्यांना एकत्रित करून आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले. आणि त्यामुळं ही वचनं म्हणजे जणू काही आपल्याला वेद उपनिषदाचं सार आहे सज्जनो. याच्या पलीकडं आमच्यासाठी परमार्थच नाही. राजा जनकजी भरताचं हे वचन ऐकून अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. कारण राजा जनकाची जी गती होती त्या गतीला अनुसरून त्यांना भरताचं हे उत्तर मिळालं की भरत हा अंतरंगामध्ये संपूर्णपणे निष्काम आहे, दंभविरहित आहे. चित्रकूटावरती हा असा सर्वांच्या अंतरंगामध्ये हा प्रेमसागर उमडलेला आहे. परंतु या प्रेमसागराच्या निकट येऊनही काही लोक मात्र दुष्काळामध्ये होरपळत होते. कोण होती ही लोक? आगंतुक होती. कोणी त्यांना बोलवलं होतं का? परंतु स्वर्गातले देवता सूक्ष्म रूपाने या सर्व सभांमध्ये येऊन उपस्थित राहत आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्या स्वार्थाचा विषय हा कसा पूर्ण करून घेता येईल याच दृष्टीने या स्वर्गातल्या देवता जेव्हा राजा जनकाची, मुनी वसिष्ठांची, भरताची ही प्रेम विभोर स्थिती पाहतायत तेव्हा जणू काही अत्यंत नैराश्यग्रस्त होत आहेत. खरं तर जिथं सामान्यातल्या सामान्य जीवाला देखील या प्रेमसागराने आपल्यामध्ये संपूर्णपणे लिप्त करून टाकलं होतं, अशा प्रेमसागराच्या किनाऱ्यावरती बसून इंद्रदेवता डोक्याला हात लावून चिंताक्रांत झालेले आहेत आणि मनामध्ये विचार करतायत की प्रभू रामचंद्र तर प्रेम आणि संकोचाला वश आहेत. आणि इथं तर इतक्या वेळ केवळ भरतजी होते आणि आम्हाला वाटत होतं की भरतजी कदाचित प्रभू रामचंद्रांचं ऐकून परत जातील, परंतु आता इथं एक नाही, एकाबरोबर 3 जण आहेत. इथं राजा जनक आहे, मुनी वसिष्ठ आहे आणि भरतही आहे. या तिघांचं एकत्रित प्रेम होऊन आता ही सर्व मंडळी प्रभू रामचंद्रांच्या जवळ आली आहेत. जे गे जह बिबुद कुमुद द्विज राजू.
ही सर्वजण प्रभू रामचंद्रांच्या भेटीला आली. तिथं गोस्वामीजींनी लिहिलंय की देवता रूपी कुमुदांना उमलवणारे, सुख देणारे चंद्रमा हे प्रभू रामचंद्रजी आहेत. आणि आता या अशा ठिकाणी प्रभू रामचंद्र, राजा जनक, मुनी वसिष्ठ, भरत आणि इतर साधू संतांची ही सभा भरली आहे, ज्यामध्ये देवतांचं सुख होणार आहे. परंतु त्या सभेच्या आधी मात्र सर्व देवता डोक्या बडवत फिरतायत, चिंताक्रांत झालेले आहेत. त्यांना दुःखाला जणू काही पारावार राहिलेली नाही की आता हे 3 जण राजा जनकाच्या बरोबर मुनी वसिष्ठ आणि भरत आपल्या या प्रेम विभोर स्थितीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या समोर जाणार. आणि अशा ठिकाणी माझे प्रभू रामचंद्र, जे खरं तर अत्यंत स्नेह आणि संकोचवश आहेत, हे निश्चितपणे या 3 विनंतीला मान देऊन आता अयोध्येला परत जाणार. यामध्ये माझ्या मनात काहीच शंका राहिली नाही. नाही, काहीतरी मला करायलाच हवं. जणू काही एक किनाऱ्यावरचा शिंपला त्या प्रेमसागराला रीता करू पाहतोय आणि मोठी गर्जना करतोय इंद्र आपल्या देवतांच्या समोर. अरे असे शांत नका बसू, काहीतरी छलकपट करा, काही करून या 3 बरोबर प्रभू रामचंद्रांचा होणारा संवाद थांबवा. अन्यथा प्रभू रामचंद्र हे निश्चितपणे अयोध्येला परत जाणार आणि आपलं काम हे बिघडून जाणार आहे. आपलं काम बिघडण्याच्या आधी या धर्मसभेमध्ये काहीतरी छलकपट करून विघ्न आणा, असा हा राजा इंद्र सर्वांना अत्यंत वैफल्यग्रस्त मनस्थितीमध्ये सांगतोय. सज्जनो, या स्वर्ग देवताची पुन्हा एकदा आपण विस्तारपूर्वक चर्चा करत करत उद्याच्या कथा प्रवाहामध्ये पुढच्या उपायांचे चिंतन करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.